काल मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरातून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट ही बुडाली। या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला। काल रात्री गेटवेच्या परिसरात भीतीचं वातावरण होतं, मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा फेरी बोट सुरू झाल्यात। आज विशेष काळजी घेतली जाते। प्रवासी बोटमध्ये चढताच त्यांना सेफ्टी जॅकेट घालणं अनिवार्य आहे। तसंच बोटीवर असलेल्या कर्मचारी ही जॅकेट घालून पाहायला मिळत आहेत। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे, मात्र अनेक प्रवासी कामानिमित्त बोटीतून प्रवास करतायत। बोटीत प्रवेश देणाऱ्या कर्मचारी आणि प्रवाशांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। पाहूया। काल गेटवे ऑफ इंडियातून घारापुरी येथे जाणाऱ्या प्रवासी बोटचा अपघात झाला आणि त्यानंतर आज सकाळपासून ज्या इतर प्रवासी बोट आहे त्यामध्ये आपल्याला सुरक्षा देताना या ठिकाणी कर्मचारी पाहायला मिळतात। मी सध्या अशाच एका बोटमध्ये आहे जी गेटवे ऑफ इंडिया येथून थेट आता मांडवाच्या दिशेने निघाली आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या बोटीमध्ये असलेल्या प्रवाशांना जे लाईफ गार्ड जॅकेट आहे ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक प्रवाशाला हे इथे प्रदान करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक प्रवासी जे आहेत या ठिकाणी ते घालताना आपल्याला पाहायला मिळतात। सुरक्षा कालच्या दुर्घटनेनंतर सुरक्षेसाठी या ठिकाणी हे जॅकेट प्रवाशाला देण्यात आलेले। काल एक दुर्घटना घडली, त्यानंतर आज लाईफ जॅकेट देण्यात आले। काय हो, आम्हाला वाटतंय की ते वेट करत होतं दुर्घटना घटायचा, तेव्हा ते घटली, तेव्हा ते आम्हाला ये देता है। अभी भी देखा जाए तो सबको दिया नहीं गया। सबको नहीं दिया गया, वो हम भी खुद से उठा के लिए है। अच्छा, आपने ही लिया? खुद से उठा के लिया है, दिया नहीं गया है, खुद से उठा के लिया है। स्वतः प्रवाशांचं म्हणणं की स्वतः घेतलेलं आहे। इथे आपण जर पाहिलं तर प्रवासी आहेत आणि ते स्वतःच्या हाताने हे लाईफ जॅकेट जे आहेत ते घेत आहेत। आपको लाईफ जॅकेट दिया गया है, ये बहुत से जनों को दिया भी नहीं गया अभी तक, क्या बताओगे? एक्चुअली दिया तो हम लोग को ही नहीं गया था, हम लोग खुद से उठा के पहना है। अनेक जण प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक जण अलिबागच्या दिशेने निघालेत, मात्र बऱ्याच जणांनी लाईफ जॅकेट जे आहे ते घातलेलं नाहीये। अनेकांना ते देण्यात आलेलं आहे। बऱ्याच जणांनी ते आपल्या हाताने या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आजचा हा प्रवास या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला पाहायला होतं। हे लाईफ जॅकेट घातलेलं आहे। लाईफ जॅकेट तुम्ही घातलेलं नाहीये, काल घटना घडली आणि आज जस्ट मी आत्ताच एंट्री केलेली, आता तुम्ही त्याची वाट बघतो म्हणजे घ्यायचं ती लाईफ। आप कहाँ से कहाँ जा? मैं तो यूपी का हूँ, मैं अलीबाग जाएगा। जैकेट पहन के बैठे हो आज? आज कल का हादसा याद है, मालूम है? नहीं, अभी हम लोग गांव से आ रहे हैं। रवाना होईल आणि जे बोटचे कर्मचारी त्यांनी सुद्धा जॅकेट घातलेलं पाहिलं होतं। दादा, काल एक घटना घडली, आज तू या बोटवरचा कर्मचारी, तू सुद्धा हे लाईफ जॅकेट घातलेलं आहे। काय सेफ्टी असते या जॅकेटची? किती किलोचं आहे? कसं याचा फायदा होतो? 32 किलोचं लाईफ जॅकेट आहे। याचा फायदा म्हणजे सर्वांना इमर्जन्सीचा आहे। बोटवर किती प्रवाशांची संख्या आहे? 300 कॅपॅसिटी आहे। कालच्या दुर्घटनेची चौकशी सुद्धा सुरू आहे। त्यात 13 जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि त्यामध्ये त्यांना मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील यांच्याकडून मदत सुद्धा जाहीर झालेली आहे। आणि अशातच आज इतर ज्या प्रवासी बोट आहे त्यांच्यावरची सध्याची परिस्थिती ही पुढारीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवलेली। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरात, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।